स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। सकाळी उशिरा उठल्यामुळे ही सगळ्या गोष्टीला उशीर झालेला आहे। आवरायला पण उशीर झालेला आहे आणि जायचं आहे, आम्हाला आवरायचं आहे, पण अजून टाइम आहे। तर मेहंदी पहा किती छान अशी रंगलेली आहे मेहंदी, आणि मुलांचं पण खेळणं चाललेलं आहे। शार्वी झोपलेली आहे आणि जायचं आहे, आवरायला घ्यायचं आहे। तर जो व्हिडिओ आज जे आहे, आम्हाला लग्नाला जायचं आहे। माझ्या भावाचं लग्न आहे, चुलत भावाचं लग्न, त्याच्यासाठी आम्हाला लवकर आवरायचं आहे, नाश्ता करायचा आहे। आई जी आहे बनवते आहे नाश्त्यासाठी इडली आणि सांबार। त्यानंतर आम्हाला जायचं आहे लग्नाला, ऑलरेडी उशीर झालेला आहे, तर पटापट आवरायचं आहे। आईने जे आहे छानसं असं नाश्त्याला बनवलेलं होतं, मुलांनी तर आधीच खाऊन घेतलेलं होतं। त्यानंतर आम्ही खायला बसलो आणि त्याच्यानंतर खाऊन झाल्यानंतर आम्हाला लगेचच आवरायचं होतं। तर सगळ्यात आधी जे आहे आम्ही आमचं आवरून घेतलं, मुलांचं मी नंतर आवरलं, कारण त्यांचं जर लवकर आवरलं तर ते सगळे कपडे घाण करतात, म्हणून जे आहे आम्ही दोघी बहिणींनी आधी आवरून घेतलं। आणि इथे जे आहे पाहू शकता तुम्ही, माझ्या बहिणीची मी हेअरस्टाईल करत आहे। तर ही जी आहे आम्ही घरगुती हेअरस्टाईल केलेली होती, यूट्यूबला पाहिलेला मी एक व्हिडिओ होता, त्याच्यातूनच इन्स्पायर होऊन मी जे आहे हेअरस्टाईल केलेली होती। तर ही जी हेअरस्टाईल आहे ह्याचा जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा। ह्याचा जो फुल व्हिडिओ आहे तो मी अपलोड करेल की कुठले मटेरियल कुठलं जे आहे साहित्य वापरलेलं आहे आणि हेअरस्टाईल कशी केली ती ह्याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर लवकरच अपलोड करेल। त्यानंतर जे आहे आम्ही दोघींनी जे आहे आवरून आम्ही सगळे निघालेलो होतो। मेकअप जो आहे तो आम्ही घरीच केलेला आहे। आमची मेकअप आणि हेअरस्टाईल सगळ्यांना खूप आवडली लग्नामध्ये। असं वाटलं की आम्ही कुठल्या मेकअप आर्टिस्टकडून किंवा पार्लरवालीकडून मेकअप करून घेतलेला आहे, हेअरस्टाईल करून घेतलेली आहे। तो आम्ही जे आहे घरीच मेकअप केलेला होता दोघींनी, आणि हेअरस्टाईलही आम्ही एकमेकींची हेअरस्टाईल केलेली होती। कमेंट्स करून नक्की सांगा की आमच्या दोघींचा मेकअप आणि हेअरस्टाईल कशी वाटली ते। आम्ही निघालो होतो लग्नासाठी, तर पाहू शकता शार्वी जी आहे पुढे बसलेली होती आणि मुलं जी आहे ती मागे बसलेली होती। त्यांनी हा व्हिडिओ जो आहे गाडीचा मागून शूट केलेला आहे। त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो हळदी कार्यक्रमासाठी। हळदीची तयारी इथे चालू होती, त्याचप्रमाणे नवरा नवरीही आलेली होती हळदीसाठी। सगळ्यात आधी जे आहे ज्यांच्या नावाची हळद आलेली आहे त्या महिलांनी नवरा नवरीला हळद लावली, त्यानंतर जे आहे सगळ्यांनी हळद लावली। शार्वी हे बघ तर शार्वी हळद लावून झाल्यानंतर जे आहे आम्ही लॉन्समध्ये गेलो। तिथे जे आहे एका झाडाखाली शार्वीला जे आहे झोपवली, कारण गरम पण खूप होत होतं, त्यामुळे जे आहे तिला आम्ही तिथं वारा पण येत होता थोडासा, त्यामुळे तिथं तिला झोपवलं। त्यानंतर जे आहे आम्ही थोडेसे फोटो काढले आणि रील्सही शूट केल्या। सगळे शांत झाले, व्हिडिओ करते ना, व्हिडिओ मध्ये जास्त सांगा आता कोण कोण बघतो माझे व्हिडिओ। सगळ्यांना बघतो। थोडे फोटो आणि रील्स काढल्यानंतर इथे जे आहे मग आम्ही आवरायला गेलो, साडी वगैरे चेंज केली। तोपर्यंत शार्वीही उठली होती आणि परण्याही सुरू झालेला होता। नवरदेव जो आहे तो परण्यासाठी निघालेला होता आणि मुलीही तो खूप छान प्रकारे डान्स करत होती। त्यानंतर आम्ही जे आहे लेडीजनीही थोडासा डान्स केला।
अशा प्रकारे नवरा नवरीचं जे आहे एकदम धूमधडाक्यात स्वागत झालं. आणि त्याच्यानंतर जे आहे पटकन जो आहे त्यांनी मानपानाचा कार्यक्रम उरकून घेतला, कारण पावसाचं वातावरण झालेलं होतं. सगळ्यांना भीती होती की पाऊस येतो काय, कारण एवढं डेकोरेशन केलेलं होतं तर ते सगळं पावसामुळे वाया जाऊ शकतं. त्यामुळे जे आहे लवकरात लवकर त्यांनी जे आहे मंगलाष्टक्या आणि वरमालाचा कार्यक्रम करून घेतला. सगळेजण जे आहे ते मंगलाष्टकासाठी उभे होते आणि आमचं काही तर आम्ही व्हिडिओ काढत होतो. इथे जे आहे ती इथे माझी मागे चुलती आहे, माझी बहीण आहे, मावस बहिणी, आणि इथे मागे ज्या आहेत त्या माझ्या वहिनी आहे दोन्ही. त्याच्यानंतर जे आहे मंगलाष्टके झाल्यानंतर जे आहे वरमालाचा कार्यक्रम झाला आणि मग आम्हीही थोडेसे फोटो काढले. नाही बघा ते थांब संपला सोना शार्वी. मला झाल्यानंतर सगळ्यांनी जे आहे नवरा नवरीसोबत फोटो काढले. त्यानंतर जे आहे त्यांना होते. त्याच्यानंतर आम्ही जे आहे जेवण करायला गेलो. इथे जे आहे सगळ्यात शेवटी मी फोटो ॲड केलेले आहेत, स्वीट मेमरीज. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनचं बटनही दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. थँक्यू सो मच व्हिडिओ पुन्हा एकदा पूर्ण पाहिल्याबद्दल.